नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत नाशिकच्या वीणा सहस्रबुद्धे. वीणा सहस्रबुद्धे या गेली 10 वर्ष अंधांसाठी अत्यंत वेगळ्या प्रकारचं काम करतायत. आता नोव्हेंबरमध्ये थर्ड आय फाउंडेशन नावाची संस्था त्यांची स्थापन होईल आणि त्या कामाचा एक टप्पा पूर्ण होईल. काम जिकिरीचं आणि चिकाटीचं आहे आणि घराच्या बाहेर न जाता हे काम त्यांनी उभं केलेलं आहे. याबद्दल आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. असं काही बॅकग्राऊंड किंवा अशा प्रकारच्या कोणतीही गरज किंवा व्यक्तिगत अनुभवात आलेली कोणती घटना डायरेक्ट स्वतःची अशी नसताना अंधांसाठी काम करायला सुरुवात केली, म्हणजे कोणतं काम केलं आणि ते कसं केलं त्याच्यावर आपण येणार आहोत, पण असं काम करायला सुरुवात करायला ती ठिणगी पडण्याचा पॉइंट, तो क्षण कोणता? जनरली काय होतं की बाई माणसाच्या आयुष्यामध्ये ॲट द एज ऑफ अर्ली 40s एक नैराश्य येतं. शाळेमध्ये असताना मी अतिशय हुशार म्हणून गणली जायची आणि त्याच्यानंतर थोडंसं लग्न झालं, मग मुलं झाली. मुलं झाल्यानंतर त्या गुडी गुडी दिवसांमध्ये फिरत राहिले आणि मग अर्ली 40s मध्ये मला जाणवलं की नाही, आपण काहीतरी चुकतोय. मीनवाईल मुलगा माझा परदेशामध्ये शिकायला गेला, दुसरा मुलगा लहान होता आणि मग जे फ्रस्ट्रेशन आलं त्याच्यातून काहीतरी करायचं होतं. मग एक दिवशी एक दृष्टीहीन गृहस्थांना हात धरून आणलं आणि ती जी ठिणगी पडली म्हणा किंवा तो जो सोनेरी क्षण म्हणा किंवा टर्निंग पॉइंट जो आहे तो माझ्या आयुष्यात आला. की ती जी 10 मिनिटं फक्त होती. काय झालं होतं तेव्हा? ते गृहस्थ रोडच्या पलीकडे उभे होते आणि मी त्यांना बघायची, म्हणजे मला कल्पना होती की दृष्टीहीन माणूस आहे आणि त्यांना 5-7 जणांना त्यांनी सांगितलं की मला रस्ता क्रॉस करायचा आहे, कारण मी जिथे राहते तिथला जो रोड आहे तो हायवे आहे आणि रस्ता क्रॉस करायचा आहे. एक एक जण आपलं निघून जात होतं. म्हटल्यानंतर मी नंतर शेवटी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्हाला कुठे जायचंय? तर म्हणाले समोर शाळा आहे तिथे मला जायचंय. म्हटलं मी हात धरून नेलं तर चालेल का तुम्हाला? तर म्हणाले हो मॅडम चाल. मग मी त्यांचा हात धरला आणि मी त्यांना रस्ता क्रॉस करून त्या शाळेपर्यंत घेऊन आले. हा जो काही प्रवास माझा होता हा केवळ 5 ते 7 मिनिटाचा होता आणि या 5 ते 7 मिनिटामध्ये त्यांनी जे काही मला सांगितलं स्वतःच्या अडचणी, कारण शेवटी जेव्हा म्हणतो ना की स्वतः ठोकर खातो माणूस तेव्हाच त्याला कळतं की काय अडचण असते. मग त्या अडचणी त्यांनी मला सगळ्या सांगितल्या की आम्हाला रीडर लागतो, रायटर लागतो किंवा मदतनीस लागतो नेहमीच, की बरोबर सुद्धा तुम्हाला कुठे जायचं असेल तरी सुद्धा मदतनीस लागतो. मग म्हटलं की मला म्हणाले मॅडम तुम्ही कराल का असं काम? म्हटलं मी करीन, त्याच्यासाठी गाईड तुम्हीच व्हा. आणि इथून हे कामाला सुरुवात झाली. हा जो काही प्रवास सुरू झाला हा त्या मिनिटापासून सुरू झाला आणि मग त्यांच्याच तिथल्या एका मुलीच्या, पहिल्यांदा एकाच मुलीच्या कॅसेट सुरू केल्या. काय होतं ते, म्हणजे जरा अजून स्पष्ट करून सांगा. की इतिहासाच्या कॅसेट करायच्या होत्या 12वीच्या, कारण ह्या मुलांना काय होतं आफ्टर 10th ब्रेल मधला कुठलाही नॉट अ सिंगल वर्ड म्हणतात असा एकही शब्द ब्रेल मध्ये या मुलांना अभ्यासाचा अस्तित्वात नाही. आफ्टर 10th त्यांना कुठलंही पुस्तक मिळत नाही. जे काही तुम्हाला करायचंय एक तर तुम्ही त्यांना डिक्टेट करा की ते लिहून घेतील, नाही तर तुम्ही त्यांना रेकॉर्डिंग करून द्या की ज्या योगे ती मुलं अभ्यास करतात. आता रेकॉर्डिंग करायला सुद्धा शेवटी आपल्याला मर्यादा आहे. रेकॉर्डिंग तुम्ही किती वेळ करणार? बरं, माझ्याजवळ त्यावेळेला माणूसबळ नव्हतं, कारण मी कुठल्याच उद्देशाने सुरू केलं नव्हतं. मी माझा विरंगुळा शोधत होते आणि याच्यातून त्या कॅसेट सुरू झाल्या. मग तिच्या पहिल्यांदा इतिहासाच्या कॅसेट केल्या. इतिहासाच्या कॅसेट केल्यानंतर त्या मुलीला इतका आनंद झाला आणि ह्याच्यातही एक प्लस पॉइंट असा होता की कधीतरी नाटकात काम करत होते, आवाजाचा जो एक शार्पनेस होता, अॅक्युरसी होती, त्याचा मला तिथे उपयोग झाला आणि मग त्याच्यातून कॅसेट्स करत गेलो. मग पहिल्या वर्षी एकाच मुलीच्या केल्या, नंतर तिचेच 2 विषय आले, नंतर पुढे जाऊन दुसरी मुलं यायला लागली. मग ही माउथ पब्लिसिटी होता 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 2003 पर्यंतचा काळ माझा अतिशय व्यवस्थित आणि स्मूथली गेला. आणि त्याच्यानंतर मात्र थोडासा कामाने वेग घेतला की दवणे सरांना आम्ही भेटलो, थेंबातला आभाळ, नंतर चांगली चांगली पुस्तकं, सारे प्रवासी घडीचे, असामी आहे, ही सगळी पुस्तकं अभिव्यक्ती करणाऱ्यांसाठी जर आहेत तर माझ्या मुलांसाठी नक्कीच आहेत. मग ही या मुलांना कोण वाचून दाखवणार? अभ्यास 2-2, 4-4 तास झाल्यानंतर अहो तासभर अभ्यास केला तर तुम्ही आम्ही दबतो. ही मुलं तर बिचारी व्हिज्युअलाइज काहीच करू शकत नाही
आणि मग त्याच्यातून जेव्हा थेंबातल्या आभाळमधलं आम्ही वाचन करत गेलो, मग मुलांची अभिरुची सरांच्या प्रती वाढत गेली की नाही, आपण एवढा छान माणूस जो कोण आहे त्याला आपण भेटूया. मग 21 डिसेंबर 2004 ला सरांचा नाशिकला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेला सरांना घरी बोलवायचं असं ठरलं. पण कुठेतरी मनात भीती होती की एवढा मोठा माणूस आहे, येईल का नाही. मग फोन केला तर मिसेसनी त्यांचा फोन घेतला. मग असं म्हणतात की हृदयाकडे जायचा रस्ता हा डोक्यापेक्षा पोटातून जास्त जवळचा असतो. मग म्हटलं स्वयंपाकघरातून दिवाणखान्यात येऊया. म्हणून मग वहिनींना सगळं सांगितलं आणि 20 तारखेला सरांना परत फोन केला आणि सरांनी विचारलं की कोण बोलतंय. तर म्हटलं मी अशी अशी नाशिकहून सौ सहस्त्रबुद्धे बोलते. म्हणाले आता काहीच बोलायचं नाही, केव्हा आणि कुठे यायचं तेवढं सांगायचं. मग सरांना सांगितलं की आम्ही असे असे इथे राहतो, मुलं एवढी एवढी आहेत. आणि म्हटलं मानधन फक्त प्रेम होती तुमच्याकडे त्यावेळेला जवळजवळ 17-18 मुलं होती. आणि मी माझ्या घरातच हा सगळा उद्योग करते. कोणालाही बोलवायचं असेल तरी मी घरातच बोलवते, कारण पैशांनी झिजणं मला जमत नाही. कारण माझं घर हे एक खांबी तंबू आहे. माझे यजमान सतत फिरतीवर असतात. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ते सर्व्हिस करतात. मुलगा माझा मोठा इथे नसतो, धाकटा मुलगा माझा पुण्यात शिकतो. त्यामुळे बाकीचे घरातले व्याप पण मला एकटीलाच सांभाळायचे असतात. आणि पैशाने झिजणं मला त्यावेळेला खरंच शक्य नव्हतं. ओके म्हटलं, आपल्याजवळ जे आहे ते आपण देऊया. आणि मग सरांना सांगितलं की सर तुम्हाला फक्त एक फूल मिळेल आणि प्रेम मात्र खूप मिळेल. आणि त्या कार्यक्रमामधून इतकी लोक जोडली गेली आणि माझ्या मुलांना थेंबातला आभाळमध्ये, थेंबातला आभाळचा जो दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये आमचा हा जो लेख आहे काळोखातलं इंद्रधनुष्य हा त्यांनी समाविष्ट केला. त्याच्यावरती नंबर माझा दिला. त्यामुळे आजही मधून अधून मला फोन येतात आणि ह्या लेखाच्या आधाराने माझ्या मुलांनी लोकांना नदी ऐकणं शिकवलं. सर पुढे जाणार आहोत, पण ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. या मुलांना ब्रेल मध्ये तुम्ही काही गोष्टी कोणत्या कोणत्या प्रकारचं काम करता? एक तर कॅसेटचं आहे, दुसरं कोणत्या प्रकारचं काम करायला लागतं? आता जे काम करायचं आहे आपल्याला ते आता आपण कम्प्युटरचं ट्रेनिंग, कारण आताचं जे जग चाललंय हे सगळं IT कडे चाललेलं आहे आणि IT येणं हे फार महत्वाचं आहे. पण माझ्याकडे जी मुलं येतात ही मुलं खेड्यापाड्यातून आलेली आहेत, हातावरचं पोट असलेल्या घरातून आलेली. महाराष्ट्रात किती अंध असतील आता? महाराष्ट्रामध्ये या मिनिटाला जो डाटा सांगतो तो 5 लाख अंध लोकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि हा हायएस्ट आकडा आहे अपंगांमधला. त्याच्यानंतर कर्णबधिरांचा आहे आणि मग बाकीच्यांचा आहे. पण ही जर 5 लाख माणसं तिथे असतील तर त्यांच्या ज्या 20 ते 25 मुलांना जो काही आम्ही मदत करतो म्हणण्यापेक्षा ती लोक आम्हाला जो चान्स देत आहेत की तुम्ही आम्हाला मदत करा, तो अगदी नगण्य, त्याचा जो रेशिओ आहे तो अगदी नगण्य आहे. पण ठीक आहे की न करण्यापेक्षा काहीतरी हातपाय हलवले जात आहेत. आणि आता ब्रेल मध्ये जे काही करायचं आहे तर ब्रेल मधनं पुस्तक तर छापणं आम्हाला या मिनिटाला अगदी अशक्य आहे. कारण ब्रेलचं एक पान छापायचं असेल तर त्याला 250 रुपये खर्च येतो एका पान. मोठं होतं ते. त्याचं कारण असं आहे की आता तुमचं नाव राजू आहे, तर राजू हे जे लिहायचं असतं तर र लिहायचा, मग आ लिहायचा, मग ज लिहायचा आणि मग दुसरा उ लिहायचा, असं बायफर्केट होत जात. म्हणजे आपण जे 4 ते 5. त्याच्यामुळे एक किस्सा सांगते की पुण्याच्या मॉड्युलर इन्फोटेक वाल्यांनी आपल्या कलाम साहेबांचा अग्निपंख ब्रेल मध्ये केलं आणि त्याचे 4 व्हॉल्यूम्स झाले. अग्निपंख तसं लहान आहे विचार करायला गेलं तर, पण त्याचे 4 व्हॉल्यूम झाले. तर कलाम साहेबांच्या हे लक्षातच येईना की 4 पुस्तकं कशासाठी, मला एकाच माझ्या पुस्तकाचे 4 प्रती द्यायचं काहीच कारण नाही. तर त्यांनी नंतर सांगितलं की सर ही 4 प्रती नाहीयेत, ह्या एका पुस्तकाचे 4 व्हॉल्यूम्स आहेत. आणि ती जी लिखाणाची स्टाईल आहे ती इतकी त्रासदायक आहे. आपण साध्या पेननी जेव्हा झपझप लिहितो त्यावेळेला सुद्धा आपलं मनगट दुखायला लागतं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टायलस म्हणजे टोचासारखं एक साधन असतं त्यांच्याजवळ. नंतर आपली जी मुलं पॅड हाताखाली धरतात ते पॅड असतं आणि साधारण कार्ड जसं आपलं कडक असतं, कार्ड शीटच म्हणतात त्याला, ते कार्डशीट वरती लिहायला लागतं. आणि त्या कार्डशीट वरती लिहायचं म्हणजे त्यांची एक पट्टी असते हिंडालियमची, त्याला सगळ्या ठिकाणी 6 डॉट्स असे खाने केलेले असतात. आता ह्याच्यामधली मी सुद्धा ढच आहे म्हणून फक्त एकच आकडा सांगते की 6 टिंबांच्या भाषेमध्ये 6 टिंब तुम्ही लिहिलात की त्याचा अर्थ तो जो अक्षर होतो तो ढ होतो. आणि असे जे ते 1 2 3
4, 5, 6 असे 3 आकडे, 3 इकडे आणि 3 इकडे. आता लिहिताना आमची मुलं सर्व धर्म समभावी आहेत. आमची मुलं लिहिताना उजवीकडून डावीकडे लिहितात आणि वाचताना डावीकडून उजवीकडे वाचतात. लिहिताना ती मुलं उलट लिहितात, पण नंबर्स बदलत नाहीत. कारण 1, 2, 3, 4, 5, 6 हे उलटे केले की 1, 2, 3, 4, 5, 6 असेच येतात. त्याच्यामुळे आम्ही नेहमी मुलांना म्हणतो की तुम्ही सर्व धर्म समभावी आहात, सर्व समावेशक तुमचं शिक्षण आहे. पण हे लिहिताना मनगट अक्षरशः दुखायला लागतात आणि इथे असे हे म्हणतात ना, असे घट्ट होऊन जात आहे, घट्टे पडतात इथे. आणि त्याच्यामुळे पेपर लिहिणं तर शक्यच नाही त्या मुलांना, किंवा नोट्स काढणं. तरी सुद्धा परीक्षा कशा आहे करतात रायटर? परीक्षा ज्या देतात त्या रायटर असतो. मग रायटर कसा असतो, तर आता 10वीची परीक्षा आहे, 10वीच्या मुलांना 9वीचा मुलगा द्यायचा, विद्यार्थी हा 9वीचा पाहिजे. मग तो जो रायटर असतो त्यांनी सूचना काहीच करायच्या नाही. म्हणजे आज मी रायटर घेऊन परीक्षा जर देत असेल तर त्यांनी मला पेपर वाचून दाखवायचा, मग मला कुठले प्रश्न लिहायचे ते मी ठरवीन आणि त्या प्रश्नाची उत्तरं मी जी सांगीन तशीच त्यांनी लिहायची. त्याच्यात ऍडिशनही त्यांनी काही करायचं नाही किंवा गाळायचं पण त्यांनी काही नाही, मॉडिफिकेशन कुठलंच त्यांनी करायचं नाही. पण असं करूनही माझ्याकडची सगळी मुलं दरवर्षी 100% माझा जो रिझल्ट असतो तो असतो आमचा. याही वर्षी माझ्याकडे 12वीची 6 मुलं होती. त्या मुलांमधली 3 मुलं 70+ आणि 3 मुलं 60+ ती पास झाली. नंतर एक जो आमच्याकडचा मुलगा आहे त्याला SYBA ला 80% मार्क आहेत. एक जो मुलगी आता जस्ट BA झाली तिला 70% मार्क आहेत. नंतर एका मुलाने UPSC ची परीक्षा दिलेली आहे, त्या मुलाचे पेपर माझ्या नंदेने लिहिलेले. तर व्हेअरएज ह्या मुलांना असा एक क्रायटेरिया असतो की अर्धा तास जास्त मिळतो त्यांना, पण ह्या मुलांनी नॉर्मल मुलांपेक्षा अर्धा तास लवकर पेपर लिहिला. आणि पेपर झाल्या माझ्या नंदेचा मला फोन आला की वहिनी ग, धनंजयनी पेपर अतिशय सुंदर लिहिला, ऑप्शन सांगायच्या आत उत्तर त्याचं तयार असायचं. आणि हा अभ्यास 85 कॅसेट्स ऐकून त्या मुलांनी केला. नॉट अ जोक. या मुलांसाठी काम करताना तुम्हाला अडचणी काय येतात? अडचणी म्हणाल तर माणूसबळ कमी पडतं. कारण जेव्हा मी स्वतःहून कुणाला सांगते की तुम्हाला हे काम करायचंय तेव्हा त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेलच असं नाही. आणि इंटरेस्ट नसताना जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा ती फक्त जबरदस्ती होते, मग ते टाकल्यासारखं काम होतं. म्हणून मी शक्यतो स्वतःहून मी फारशी कधी कुणाला म्हणायला जात नाही की तुम्ही मला रेकॉर्डिंगची मदत करा. स्वतःहून ज्या आलेल्या आहेत त्या माझ्या ताया अतिशय ह्यांनी कष्टाने काम करतात. आज माझ्याकडे 2घी जणी इंग्लिश शिकवायला रोज येतात, 2घी जणी वाचून दाखवायला येतात. आज म्हणता आमची जी एकी आहे सगळ्यांची ती आम्ही 10 जणी आहोत. त्याच्यातल्या 3घी जणी 60+ आहेत, पण अतिशय उत्साही ताया आहेत या सगळ्या. आणि सगळ्यांची मुलं लाडकी आहेत आणि मुलांच्या ह्या सगळ्या जणी लाडक्या आहेत. पुढे जाणार आहोत. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. त्यांचं कामाची विभागणी कशी केली आहे तुम्ही? कामाची विभागणी म्हणजे आता शक्यतो मी दुसऱ्याच्या कामामध्ये मी इंटरफिअर करत नाही. कारण कोणत्या प्रकारची कामं करतात? रीडर आहेत, रायटर आहेत. नंतर रेकॉर्डिंग झाल्यानंतर मी रेकॉर्डिंगचं प्रत्येकीला वेगवेगळं करायला देते. तर रेकॉर्डिंग आल्यानंतर डबिंग करायचं असतं. डबिंग मशीन मी स्वतःच ऑपरेट करते, कारण अजूनही ह्या लोकांनी कोणाला म्हणजे तेवढा वेळ पण नसतो. डबिंगचं माझं कसं होतं, मी घरातलं काम करता करता डबिंग लावलं, माझं काम चालू राहतं, त्यामुळे डबिंगचा प्रश्न येत नाही. पण ह्या बायका सगळ्या जणी ह्या ज्या माझ्या ताया आहेत ह्या स्वतः तिथे वाचायला पण येतात आणि घरी सुद्धा स्वतः रेकॉर्डिंग करतात. त्याच्यामुळे माझं काम तसं सोपं होतं. मग मास्टर कॅसेट्स आम्ही तयार करून ठेवतो. डबिंगचं काम झालं की पुन्हा वाचन असतंच. बरं, जी मुलं त्यांच्या सोयीनुसार येतात तेव्हा आम्ही त्यांना शक्यतो अवेलेबल असतो असा एक दृष्टिकोन ठेवलेला आहे. कारण माझ्याकडनं मी घरामधनं बाहेर जात नाही. मूळ माझी जी अट होती ती हीच होती की मला घर सोडायचं नव्हतं, कारण घर सोडणं मला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे घर न सोडता काय करता येईल ते मला करायचं होतं. आणि आता नशिबाने मला शेजारचाच फ्लॅट डोनेशन मध्ये मिळालाय. तिथे आता 6 कम्प्युटर्स उभे केलेले आहेत, ब्रेलचं सॉफ्टवेअर आहे, नंतर स्कॅनर आहे. आणि ह्या सगळ्याच्या थ्रू आता कमीत कमी अख्खं पुस्तक जरी आम्ही प्रिंट नाही करू शकलो तरी सुद्धा मुलांना लागणाऱ्या नोट्स आम्हाला त्याच्यावरती प्रिंट करणं थोडंसं खर्चिक होईल, पण कमीत कमी शक्य तरी होईल. म्हणजे नसल्यापेक्षा असलेलं बरं. कारण रीडर म्हणा किंवा प्रिंटर म्हणा
हा जो काही घ्यायचा आहे, आज प्रिंटरची किंमत ज्याला एम्बॉसर म्हणतात त्याची किंमत 85,000 रुपये आहे. बापरे. आणि रीडर जो आहे मॉड्युलर इन्फोटेक वाल्यांनी आता जो त्या डेव्हलप केलेला आहे त्याची किंमत 60,000 रुपये. आणि ब्रेलचं सॉफ्टवेअर सुद्धा मी आता जे घेतलं ते मला एक घेऊन चालणार नव्हतं, कारण एका कम्प्युटर त्याला लॉकिंग सिस्टीम होती, त्यामुळे मला एक घेऊन तिन्ही वरती बाकीला ते मी अटॅच करीन असं मला चालणार नव्हतं. ते मला नंतर कळलं, म्हणून मग ते OnePlus 4 मला त्या कॉपीज घ्यायला लागल्या. तीच किंमत 50,000 गेली जवळजवळ. पण ते एका सुहृद जे आमचे आहेत त्यांनी तेवढं काम माझं केलं, त्याच्यामुळे आता तेवढं सुसह्य झालेलं आहे. त्यामुळे आता ब्रेलच्या नोट्स तरी आमच्या मुलांना मिळतील एवढी आशा करायला हरकत नाही. मुलं निराश होतात का त्यांच्या निसर्गाने केलेल्या अन्यायामुळे? होतातही, पण त्यांच्याचकडनं जिद्दही शिकता येते. होतात म्हणजे त्याला कारण पण अशी आहेत की डोळस मूल जेव्हा 4 वेळेला पडतं ना त्याचं आम्हाला दुःख नाही होत. 5व्यांदा ते आम्ही आईबाप सुद्धा उठतो, धावतो, जातो, त्यांना उचलून धरतो. पण ह्या मुलांना एक ताकीद दिलेली असते की मध्ये यायचं नाहीये, ह्या खुर्चीवर गप्प बसून राहा. मध्ये आलास तर तुला लागेल, तुला भाजेल, तुला कापेल. मग त्यांच्या आई वडिलांना आम्हाला हेही सांगायला लागतं की भले पडू दे ना, डोळस मूल 4 वेळा पडेल, हा मुलगा 10 वेळा पडेल, 11व्यांदा उभा राहील. आणि ही जी मानसिकता, माझ्याकडे येणारी मुलं 10वी झाल्यानंतर येतात, ती मानसिकता घरात तयार झालेली असते, त्यामुळे नैराश्य येतच. आणि थोडासा 1% का होईना समाजाचा जो काही दृष्टिकोन आहे ना तो मदतीचा असेलच असं नाही. खूप जण मुलं अशी आहेत की जी त्रासही देतात. 10 जणांमधले एखादा त्रास देतो, 9 जण मदत करतात, पण त्या एखाद्याचा त्रास सुद्धा, शेवटी मुलं आहेत बरोबरची, त्याचंही वय 16 वर्षाचं आहे, याचंही 16च वर्षाचं आहे, फील तर होणारच ना. त्याच्यामुळे निराशा तर येते, पण तरी सुद्धा थोडंफार आपण जर त्यांना बुस्टिंग करत राहिलो तर मुलं शिकतात, हे मात्र खरं. समाजाचा आणि घरातल्यांचा दृष्टिकोन या मुलांकडे बघण्याचा कसा आहे? पॉझिटिव्ह आहे, पूर्ण निगेटिव्ह आहे का संमिश्र आहे? तसा निगेटिव्ह म्हणा तर घरातल्यांचा असू शकतो, कारण परत कारण सांगितलं की हा जो काही मॉब आलेला आहे हा आर्थिक कमी उत्पन्न गट आहे, कारण माल न्यूट्रिशन मुळेच तुम्हाला ब्लाइंडनेस जो आहे हा येतोय. मग ह्याच्यावरती त्या लोकांजवळ उपाय काय आहे? उपाय काहीच नाही, कारण हातावरचं पोट असल्यामुळे हे आईबाप ह्या मुलांना वेळ देऊ शकत नाहीयेत, कारण त्यांचंच पोट भरायला जर त्यांना कष्ट करायला जायला लागतंय तर अवेअरनेस ऍज सच काहीच नाहीये. मग ती मुलं आपली बिचारी 4-5 वर्षाची झाली की गव्हर्नमेंट ब्लाइंड स्कूलला आणून टाकली जातात. असली सुट्टी तर तंबी दिलेली असते की मे महिन्याच्या सुट्टीत आणि दिवाळीच्या सुट्टीत मुलांना घरी न्यायचंय म्हणून मुलं घरी गेली जातात. म्हणजे हे जर शक्य नसतं की चला तेही दिवस तुम्ही सांभाळणार आहात तर ही मुलं तिथेच राहिली असती आणि घरदार यांचं तुटलं असतं. खूपशी मुलं अशी आहेत की ज्यांना घरून साधा फोन सुद्धा येत नाही, की तू कसा आहेस हे सुद्धा विचारलं जात नाही. आता नोव्हेंबर मध्ये तुम्ही थर्ड आय फाउंडेशनची स्थापना कराल, त्यानंतर काय पुढच्या योजना काय? पुढच्या योजना आहेत, माझं एक स्वप्न आहे की माझी स्वतःचा मोठा हॉल असावा, त्या हॉलमध्ये कम्प्युटर्स असावेत आणि माझी सगळी मुलं त्या कम्प्युटर्स वरती काम करतायत. जॉज नावाचं सॉफ्टवेअर सगळ्यावरती लोड केलेलं आहे. जॉज नावाचं सॉफ्टवेअर तुम्ही ऐकलं असेल, व्हॉइस डिव्हाइस ज्याला म्हणतात ते आहे. कम्प्युटर ऑन करता क्षणी कम्प्युटर बोलायला लागतो, कुठलीही की तुम्ही दाबा, तुम्हाला तो ताबडतोब इन्स्ट्रक्शन देतो की काय चाललेलं आहे. त्याच्या थ्रू मला मुलांना हे सगळं काम शिकवायचंय. मागच्या सगळ्या खुर्च्यांवरती मुलं स्वतःचे हेडफोन्स लावून बसलेली आहेत, स्वतःच्या कुठल्याही हव्या त्या विषयावरच्या सीडीज त्यांना उपलब्ध आहेत. हे माझं एक स्वप्न आहे. आणि आता ह्याच्यानंतर आधी मला रीडर घ्यायचा आहे, मला एम्बॉसर घ्यायचा आहे, आणि हे झाल्यानंतरचं हे जे माझं स्वप्न आहे हे मात्र मला खरोखर पुरं झालेलं पाहिजे. आणि त्याच्यातही जर जमलं तर मला स्वतःची ब्लाइंड स्कूल काढायची आहे की ज्या योगे मुलं लहानपणापासून माझ्या जवळ येतील आणि जो माइंडसेट मला अपेक्षित आहे तो माइंडसेट मी त्यांचा उभा करू शकेन की मी नॉर्मल आहे, नाही माझ्यामध्ये काही कोणापेक्षा कमी नाही, मी कुणाही पेक्षा कमी नाही. आणि अशी लोक माझ्या बघण्यात आहेत. किती नावं मी तुम्हाला सांगू. पुण्यामध्ये श्रीरंग सहस्त्रबुद्धे इन्फोसिसला सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. पुण्यातले सलाम अंकल आमचे जे आहेत त्यांनी 67व्या वर्षी दुसरी PhD घेतली आणि त्यांना एस्कॉर्ट करायचं भाग्य मला लाभलं. धनंजय भोळे हा मुलगा चिकनगुनियाच्या व्हायरस वरती काम करतोय.
आज MSc करतो युनिव्हर्सिटीत तो मुलगा. कितीतरी आता मुंबईमध्ये तुमच्याकडे तानिया बलसारा नावाची मुलगी आहे, ती ब्लाइंड मुलांसाठी इन्स्टिट्यूट चालवते. कुठे नाहीये ती मुलं कमी, फक्त त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे, सहानुभूतीची नाही. हे सगळ्यात महत्वाचं. आम्हाला सतत असं वाटतं त्या दृष्टीने त्या ब्लाइंड स्कूलचं स्वप्न हां. तुम्ही पहा. म्हणून मला तो माइंडसेट तयार करायचा आहे. आणि हा जो एक निग्लेक्टेड भाग आहे ह्याच्याकडे लोकांचं लक्ष वेधावं एवढी माझी अगदी जरूर आणि मनापासून अपेक्षा आहे. तुमच्या स्वप्नांना आमच्या शुभेच्छा आणि तुमचं थर्ड आय फाउंडेशन असं बहरू दे जसं तुम्हाला हवं आहे. थँक्यू. तुम्ही इथे आलात आणि खास तुमच्या या मुलांची जी अंध आहेत असं आपण म्हटलं तरी सुद्धा ती कितीतरी डोळसपेक्षा डोळस आहेत अशा मुलांची माहिती करून दिल्याबद्दल टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. एक वाक्य मुद्दाम सांगते की मी माझ्या मुलांना कधीही अंध म्हणत नाही, याच्यासाठी की ही मुलं प्रकाशाच्या शोधात निघालेली आहेत, म्हणून हे आमचे सगळे प्रकाश यात्री आहेत. तेव्हा या प्रकाश यात्रेसाठीच्या तुमच्या शुभेच्छा आणि हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म की ज्या खुर्च्यांवरती खूप मोठी मोठी माणसं बसून गेली त्या खुर्चीवरती आज मला बसायचं भाग्य ETVने दिलं आणि तुमच्या सगळ्या टीमने दिलं, त्याच्याबद्दल तुमचे आणि ETVचे आभार. धन्यवाद. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला यासंबंधी पत्र ईमेल द्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे पाहायला विसरू नका रोज सकाळी 8 वाजता संवाद फक्त ETV मराठीवर. नमस्कार.